मुंबईतल्या केईएम रुग्णालयामध्ये पाणी साचल्याची घटना आज समोर आली। आज सकाळपासूनच जोरदार पाऊस मुंबईत पडतोय आणि त्यामुळं रुग्णालय परिसरात देखील पाणी साचल्याचं पाहायला मिळालं। सध्या ही रुग्णालयातली आपण सध्याचे दृश्य पाहतो। या ठिकाणी अजूनही पाणी काढण्याचं काम सकाळपासूनच सुरू आहे। हा रेडिओलॉजी डिपार्टमेंट समोरचा रस्ता आहे। खरं तर मोठ्या प्रमाणात याच रस्त्यावरून रुग्ण जात असतात आणि अनेक महत्त्वाचे जे रुग्ण आहेत, जे इमर्जन्सीवाले रुग्ण ते देखील याच रस्त्याने जात असतात। याच परिसरामध्ये हे पाणी साचल्यामुळे आज अनेक अडचणींचा सामना नागरिकांना करावा लागला। समोरची ही दृश्य पाहतोय, रुग्णालयातील सध्याची ही मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी अजूनही या ठिकाणी आहे। अचानक मोठ्या प्रमाणात रुग्णालयातल्या या रेडिओलॉजी डिपार्टमेंटच्या समोर पाणी साचलं आणि त्यामुळे नागरिकांची तारंबळ उडाल्याचं पाहायला मिळालं। अशा वेळी रुग्णालय प्रशासनानं देखील कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून हे पाणी काढण्याचा प्रयत्न केला। आज सकाळपासून या ठिकाणी आपण पाहतोय जोरदार पाऊस अजूनही सुरू आहे। मुंबईला पुढचे 2 तास अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याच्या वतीने देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे ही सध्याची दृश्य या ठिकाणी निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीतच मुंबईकरांना काळजी घ्यावी असं आवाहन देखील या ठिकाणी करण्यात आलंय। निलेश बुदावले, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।